हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आणि इथं माझं पिल्लू पण हाय करते. तर आज ना संडे होता. 3 दिवस हॉलिडे असल्यामुळे साहेबांना आज संडेच्या लास्टच्या दिवशी त्यांना सुचलं की आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला न्यावं. तर आम्ही पुण्यात शिवाजीनगरमध्ये जे चतुःशृंगी देवीचं मंदिर आहे तर तिथे निघालो. म्हणजे आभीला पण थोडंसं बाहेर गेल्यानंतर छान फ्रेश वाटेल त्याच्यासाठी. मंदिराच्या इथे येऊन पोचलो होतो आणि आभी गाडीवरून उतरल्या इकडे तिकडे पळ सुटला होता. मला तर अजिबात सापडत नव्हता. तर त्याचे असे बाहेर गेल्यानंतर इकडे पळू का तिकडे पळू असं करत असतो. त्याच्यानंतर त्याला साहेबांनी पकडलं आणि मंदिराकडे पळत घेऊन गेले. मंदिराकडे जायला निघालो. म्हटलं आधी देवीला हार आणि प्रसाद वगैरे सगळं घेऊ आणि मगच पुढे जाऊ. मग तेच घेतलं आणि निघालो पुढे. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथं जाऊन व्हिडिओ घेताना तिथले भटजीबुवा सगळ्यांना सांगत होते की अजिबात कुणी शूट घ्यायचं नाही. त्याच्यामुळे काहीच शूट घेतलं नाही. अभि कसा शंभू केलास? असं केलंस का? हा. जय माता दी, जय माता दी म्हण. जय माता दी म्हण. देवीचं दर्शन झालं. त्याच्यानंतर म्हटलं आपण आता डायरेक्ट घरी जाऊ, कारण माझी काही घरातली कामं होती एक्स्ट्राची करायची. म्हटलं उद्यापासून ती होणार नाहीत साहेब ऑफिसला गेल्यानंतर. तर ह्यांना पटकन चला म्हणत होते, पण हा अभि तिथून निघायचं नावच घेत नव्हता. ए नको या अभि. काय घाबरली की रे तुला? घाबरली तुला? चल 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 या. घाबरली ती. अभिला घेतलं आणि गाडीवर बसते इतक्यातच साहेब म्हणाले की आज तुला एक मस्त सरप्राईज देणार आहे आणि गाडीवर बस, पटकन जाऊ. तर FC रोड कुठे आहे मला माहीतच नाही बरं का. मी 4 वर्षात कधीच गेले नाही आणि खरंच हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं, कारण शॉपिंग करायला मला खूप जास्त आवडते आणि गेल्या 4-4.5 वर्षात मला साहेब एकदा पण FC रोडला घेऊन आले नव्हते. त्याच्यामुळे मला माहितीच नव्हतं की नेमकं FC रोड कुठं आहे. आणि इथं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जेव्हा साहेब म्हटले तुला सरप्राईज, तेव्हा पण अजिबात आयडिया आली नाही. आणि इथं आल्यानंतर म्हटले की चल हाच आहे FC रोड, तुला काय करायचं शॉपिंग ती कर. आणि देवाने कुठून यांना बुद्धी दिली काय माहीत नाही, पण मला सध्या खूप खुश करतायत. आणि आणि म्हटलं की काय घ्यायचं आणि ते खूप म्हणजे मी 4 तास शॉपिंग करत होते आणि साहेब मला एक शब्द पण नाही बोलले. आणि मी हे आवडलं चला घ्या, ते आवडला. आणि ते मस्त आभीला घेऊन इकडे तिकडे फिरत होते आणि मी वाटेल त्या दुकानात नाही का ते एक वासरू सोडल्यावर कानात वारं शिरल्यासारखं कसं हिंडत राहतं इकडे तिकडं, तसंच माझं पण झालं होतं. आणि मी सगळीकडं इकडे जा तिकडे जा, हे आवडलं घे ते आवडलं घे, आणि साहेब मला एका शब्दाने बोलले आणि हे पहिल्यांदा झालं होतं. आणि खरंच हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. तर हे चप्पलचे शॉप बघून आम्ही मध्येच बोलायला लागला, मम्मा मला चप्पल, मला शूज असं. मग तिथं म्हटलं आता एवढं ह्याला हाऊस आली चप्पल घ्यायची, तर म्हटलं चला बघू नाही का. पण इथे जे काही चप्पल आम्हाला आवडले ते त्याचे रेट खूप जास्त होते. म्हटलं जाऊ दे, घेतलेच नाही मी, खूप बघितले पण रेट त्याचे 700-800 असं काहीतरी रेट सांगत होते. लहान मुलांचे म्हणजे 2 वर्षाच्या बाळाच्या चप्पलांचे रेट एवढे. मग म्हटलं जाऊ देत. आणि पुढे जाऊन ना हे गांधीजी तुम्हाला म्हणजे असं वाटेल नाही का पुतळा आहे, पण नाही, हा खरा रिअल माणूस आहे. आणि जे लोक FC रोडला गेले असतील तर त्यांना माहिती असेल की हा रिअल माणूस आहे. तर तिथे थोडे पैसे टाकून आले, कारण त्यांनी ते लिहिलं होतं की थोडी हेल्प करा वगैरे असं. नाही, अक्षत खेळत नाही माझ्यासोबत. आईस्क्रीम आणि आता तुम्हाला समजलं नसेल की FC रोडला नेण्याचं आमिष हे फक्त आणि फक्त क्रिकेट खेळायला जाण्यासाठी होतं. असं काय पप्पा म्हण. नाही 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 नाही. सोबत जा. शूट ती घेऊन या. पप्पा जायलेत. पप्पा ना म्हण मी पण येणार.
हा ते तर बघ शूज घालालेत बघ. रडायचं बाळा रडायचं. मी पण येणार म्हण. मी पण येणार. नाही 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 जायलेत अभि. तुला सोडून जायलेत पप्पा क्रिकेट खेळायला. ते काय हा पप्पा ना मी येणार म्हण. जात नाहीस काय हे. अभिचे पप्पा अभिला गणवून बरोबर क्रिकेट खेळायला गेले. पण अभि मात्र नंतर एवढा रडायला लागला की ते रडणं न दाखवण्यासारखं होतं. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.